नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रमोद मोहिते. माझ्या चॅनेलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सॅलरी प्लस जर तुमचं कॅपिटल गेन असेल, ते म्हणजे शेअरचा असो या म्युच्युअल फंडाचा असो, तर त्याचं ITR-2 कसा भरायचा किंवा त्याचा ITR कसा फिलिंग करायचा, त्याचं कम्प्युटेशन कसं करायचं, आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि आता आपण वळूया व्हिडिओकडे. सर्वप्रथम तुम्हाला इन्कम टॅक्सचं लॉग इन करायचं आहे. तुमच्याकडं कॅपिटल गेनचं प्रॉफिट लॉसचं स्टेटमेंट असणं गरजेचं आहे आणि फॉर्म 16. आता हे बघा, अशा प्रकारे आपण स्टेटमेंट काढलेलं आहे. यामध्ये डिटेल वाईज पण आहे. अशा प्रकारे स्टेटमेंट तुम्हाला लागेल, तेव्हाच तुम्हाला प्रॉपर कॅल्क्युलेशन करायला येईल. तर आता तुम्हाला सर्वप्रथम ई फायलिंगला जायचं आहे. ई फायलिंगला गेल्यानंतर तुम्हाला ITR-2 चॉईस करायचं आहे. इथं फाईल इन्कम टॅक्स रिटर्न ITR-2 ऑनलाईन करायचं आहे. इथं तुम्हाला शेड्यूल आहे, ती शेड्यूल तुमचे जे काय असतील ते काय करायचे तुम्हाला घ्यायचं आहे. इन्कममध्ये तुम्हाला कॅपिटल गेनचं घ्यायचं आहे. हे शेड्यूल 1.1.2A म्हणजेच तुमचं जर इक्विटीचं काही कॅपिटल गेन असेल तर इथं घ्यायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला शेड्यूल क्लिक करायचे आहेत आणि कंटिन्यू म्हणायचे. जेव्हा तुमची शेड्यूल क्लिक होतील तेव्हा इथं तुम्हाला पर्सनल पहिलं भरायचं आहे. तुमची इन्फॉर्मेशन तिथं ॲटोमॅटिक येईल. ते तुम्हाला डिटेल करून कन्फर्म म्हणायचं आहे. तुमच्या सॅलरीमध्ये जायचं आहे. सॅलरीमध्ये जी काय तुमची सॅलरी असेल ते काय करायचे आपल्याला तिथे एंटर करायचे आहे. ते एंटर केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता एडिट पण ऑप्शन आहे आणि इथं तुम्हाला खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर तुमची जी काही सॅलरी असेल ते एंटर करायचे. जर अलाउन्सेस काय असतील वगैरे त्याचं ब्रेकअप द्यायचं आहे. ते दिल्यानंतर तुम्हाला सेव्ह म्हणायचं आहे. सेव्ह म्हणल्यानंतर तुम्हाला खाली यायचे आहे आणि कन्फर्म म्हणायचं आहे. कन्फर्म म्हटल्यानंतर खाली यायचं आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला इथं हाऊस प्रॉपर्टीचं जर तुमचं काही इन्कम असेल किंवा जी काही डिडक्शन, आता आपण हा फॉर्म जो आहे तो ITR-2 न्यू रिझ्यूम प्रमाणे भरत आहे, बरोबर, आणि तुम्ही ओल्ड प्रमाणे भरू शकता जसं तुमचं कम्फर्टेबल असेल तसे. आता इथं हाऊस प्रॉपर्टीचं जे काय आहे तुमचं डिडक्शन असतील कॅश तिथून मला टाकायचं. ह्या व्यक्तीचं नाही आहे त्यामुळे आपण तो नाही भरत आहे. त्याचबरोबर शेड्यूल कॅपिटल गेन, इथं तुम्हाला काय करायचं आहे, जर तुमचं शॉर्ट टर्म आहे लाँग टर्म आहे हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे किंवा तुमच्या स्टेटमेंटमध्ये पण दिलेलं असतं. आता इथं बघा समरीमध्ये इथं दिलेलं आहे काय केलेलं आहे, शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आणि कसं कसं ते तुम्हाला डिवाइड केलेले क्वार्टर वाईज. आता हे बघा, तुम्हाला इथं शॉर्ट टर्म आहे आपल्याला कळलं. शॉर्ट टर्ममध्ये जायचं आहे. तुमची लँड ऑफ बिल्डिंग असेल, सेल असेल किंवा फ्लॅट असेल, ही सेल केली असेल तर तुम्हाला इथे एंटर करायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला फॉर सेल इक्विटी शेअर युनिट म्युच्युअल फंडाचं काय असेल तर तुम्हाला इथं करायचं आहे. आणि इथं तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं सेक्शनवर क्लिक करायचं आहे, एडिट म्हणायचं आहे आणि इथं तुम्हाला काय करायचं आहे, फुल व्हॅल्यू ऑफ कन्सिडरेशन टाकायचं आहे. इथे तुम्हाला वर 2 कॉलम दिसतील. त्या कॉलममध्ये जी तुमची ॲप्लिकेबिलिटी आहे ते तुम्हाला इथं टाकायचे. आता इथं बघा फुल ऑफ व्हॅल्यू ऑफ कन्सिडरेशन काय आहे तर वेअर ट्रान्सफर वॉज बिफोर 23 जुलै 24, म्हणजे कधी तुम्ही 23 जुलैच्या आधी 2024च्या आधी काही विकले असतील तर तुम्हाला त्याचे डिटेल इथे टाकायचे. इथं जे काही सेल केलेले ते आणि कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन विदाउट इंटिग्रेशन इथं तुमची परचेसची व्हॅल्यू टाकायची. त्याचबरोबर इथं उलटा आहे, वेअर ट्रान्सफर वॉज ऑन आफ्टर 23 जुलै 2024, म्हणजे 23 जुलै नंतरनं 2024 नंतर जर सेल केले असेल तर इथे टाकायचं आहे. असे 2 प्रकार आहेत. ह्या प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, वर तुमची जी काही अमाऊंट आहे फुल व्हॅल्यू ऑफ कन्सिडरेशन तिथं तुम्हाला सेलच्या व्हॅल्यू टाकायच्या बिफोर आणि आफ्टरमध्ये आणि कॉस्ट ऑफ इक्विजिशन विदाउट इंटिग्रेशन जी काही परचेसची व्हॅल्यू असेल तिथे टाकायचं आहे. ॲटोमॅटिक तुम्हाला खाली कॅपिटल गेन येऊन जाईल. आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, सेव्ह म्हणा. आता हे तुम्हाला एवढं काय 2719 रुपये काय आलेलं आहे ते कॅपिटल गेन आलेलं आहे. इथं पण आपल्याला स्टेटमेंटप्रमाणे मॅच होत आहे. तर सेव्ह म्हणायचं आहे. सेव्ह म्हणल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. इथे तुम्हाला टाकलेलं आहे. आता इथं बघा शॉर्ट टर्ममध्ये आपल्याला कॅपिटल गेन आलेलं आहे. लाँग टर्ममध्ये तुम्ही जर तुमचं असेल सेम तसंच येणार, तुम्हाला इथं टाकायचं आहे लाँग टर्ममध्ये डिटेल. आणि त्याच प्रकारे आता जर मी आता शॉर्ट टर्म आहे म्हणून शॉर्ट टर्म दाखवतोय, तुमचे ज्या प्रकारे असेल त्या प्रकारे तुम्हाला तिथं टॅबमध्ये एंटर करायचं आहे.
आता आपण शॉर्ट टर्मचं टाकलंय त्यामुळे लॉंग टर्मचं तुम्हाला दाखवणार. इथं लॉंग टर्मचं बी सेम असणार आहे. तुम्हाला इथं सेल ऑफ लँड अँड बिल्डिंगचं असेल तर इथं एंटर करायचं आहे. आणि त्याचबरोबर खाली तुम्हाला इथं तुम्हाला भरपूर सेक्शन आहे, त्यामध्ये तुम्ही ज्या सेक्शनमध्ये बसते त्यामुळे करायचं. इथं तुम्ही जर लॉंग टर्म इथं आहे इक्विटी शेअर जर काय असतील किंवा तुमचे म्युच्युअल फंड असतील तिथं तुम्हाला एंटर करायचे आहे सेक्शन 112A मध्ये. बरोबर, हे लॉंग टर्ममध्ये झालं. त्याचबरोबर तुम्हाला खाली यायचं आहे आणि हा फॉर्म एफ जो कॉलम आहे इन्फॉर्मेशन अबाउट ॲक्युरेट ऑब्लिक रिसिप्ट ऑफ कॅपिटल गेन, त्यामध्ये यायचं आहे ना तुम्हाला इथं काय करायचं आहे, डिटेल टाकायचे आहेत कोणत्या ह्याच्यामध्ये अप टू 15/6 एक्झाम्पल असं, म्हणजे इथं कॉलम आहेत ते तुम्हाला काय करायचे आहेत, कॉलम ॲड करायचे कोणत्या क्वार्टरमध्ये ते हे झालेलं आहे. आता हे बघा तुम्हाला इथं सरळ त्यांनी कॉलम दिलेले आहेत आपल्याला कॅपिटल गेनच्या डिमॅट अकाउंटवरून, त्यामुळे आपल्याला सोपं झालेलं आहे. जर नसेल दिलं तर तुम्हाला ते कॅल्क्युलेट करावं लागेल कोणत्या पिरियडमध्ये ते कॅपिटल गेन झालेलं आहे. असं मी टाकून घेतलेलं आहे आणि टाकल्यानंतर तुम्हाला कन्फर्म म्हणायचं आहे. कन्फर्म म्हणल्यानंतर ना तुम्हाला खाली यायचं आहे VDA म्हणजे काय, तुमची व्हर्च्युअल असेट जे काय तुम्ही फॉरेनचं जे काय क्रिप्टोकरन्सी असते त्यामध्ये जर काय लावले असेल तर इथे तुम्हाला त्याचा डिटेल टाकावे लागतात. त्याचबरोबर ऑदर सोर्स काय असेल तुमचं तर इथं तुम्हाला एंटर करायचे. तुम्हाला AIS वरून भेटून जाईल तुमचं काय ऑदर सोर्स दिसत असेल तर ते तुम्हाला इथं एंटर करायचं आहे. आणि त्याचबरोबर हे जे CYLA परत BPLA CPLA हे ॲटोमॅटिक काय येतात, पॉप्युलेटेड होतात. जसं आपण वर शॉर्ट टर्म कॅपिटल टाकलं तर इथं तुम्हाला ॲटोमॅटिक येते. तर तुम्हाला तिथं फक्त कन्फर्म म्हणायचं आहे, बाकी काहीच करायचं नाही. तर तुम्हाला ॲटोमॅटिक कॅल्क्युलेट होऊन येते. इथं बघा इथं असा काही अमाऊंटवर शॉर्ट टर्मच्या 15% टॅक्स लागलेला आहे आणि काही अमाऊंटवर 20% असं ते तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं. इथं कन्फर्म म्हणायचं आहे. कन्फर्म म्हणल्यानंतर ना तुम्हाला BPLA शेड्यूलमध्ये तिथं बी सेम तुम्हाला कन्फर्म म्हणायचं, तर काहीच करायचं नाही, तुम्हाला ॲटो पॉप्युलेटेड आहे ते. त्याचबरोबर CFL त्यामध्ये बी तुम्हाला काय करायचं, जर तुमचे काय कॅरी फॉरवर्ड लॉसेस असतील मागच्या वर्षी तर इथं तुम्ही टाकू शकताय. इथं असं तुम्हाला इथं टाकता येतं. इथं तुमची डेट ऑफ फायलिंग जी काय असेल तर 24-25 असेल तर डेट ऑफ फायलिंग जी काय असेल केलेली ते टाकायचं आहे. त्याचबरोबर खाली आल्यानंतर तुम्हाला इथं जे लॉंग टर्म कॅपिटल गेन आहे, शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आहे, कॅरी फॉरवर्ड ते करायचं आहे आणि कन्फर्म म्हणायचं आहे. कन्फर्म म्हणजे तुमचं जे मागच्या वर्षीचं जे काही कॅपिटल गेन लॉस असेल ते तुम्हाला काय होणार आहे, कॅरी फॉरवर्ड होणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला इथं तुम्हाला काहीच टाकायची नाही आहे, सगळं सेव्ह ॲटोम पॉप्युलेटेड आहे, त्यामुळं ह्या पण शेड्यूलला तुम्हाला काय टाकायची गरज नाही आहे आणि सेव्ह कन्फर्म म्हणायचं आहे. कन्फर्म म्हणल्यानंतर ना तुम्हाला खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर ना पार्ट B TI मध्ये जायचं आहे. तिथं तुम्हाला डिटेल येतील, तुमचे सॅलरीचं येईल, त्याचबरोबर कॅपिटल गेनचं येईल, ऑदर सोर्सचं येईल. ते तुम्हाला फक्त चेक करायचं तुमचं बरोबर आले का नाही. आल्यानंतर कन्फर्म म्हणायचं आहे. कन्फर्म म्हटल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. पुन्हा खाली आल्यानंतर ना टॅक्स पेडमध्ये तुम्हाला चेक करायचं आहे तुमचे टॅक्स पेड काय असतील, तर मी आता करणार नाही कारण ते सेव्ह करून ठेवलेलं आहे. त्याचबरोबर पार्ट B TTI मध्ये जायचं आहे आणि इथं तुम्हाला डिटेल सगळं टॅक्सेबल वगैरे सगळं येऊन जाईल आणि त्याच्यावर जे काही टॅक्स लागेल ते तुम्हाला काय होणार आहे, येणार आहे. आता अशा प्रकारे ह्या व्यक्तीला काही टॅक्स येत नाही आहे, त्यांनी ऑलरेडी टॅक्स पेड केला होता, त्यामुळे काही इश्यू येणार नाही आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे, कन्फर्म म्हणायचं आहे. कन्फर्म म्हटल्यानंतर ना तुम्हाला इथं प्रोसीड टू व्हेरिफिकेशनला जायचं आहे. प्रोसीड टू व्हेरिफिकेशनला गेल्यानंतर ना तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे आणि प्रोसीड टू व्हॅलिडेट करायचं आहे. जर तुम्हाला इथं काही एरर आलेलं नाही आले असेल तर तुम्हाला ते सॉल्व करणं गरजेचं आहे. कधी कधी एरर काय येऊ शकतं, जे तुम्हाला पिरियड वाईज टाकायचं होतं कॅपिटल कोणत्या पिरियडमध्ये किती झालं तिथं तुमचं हे इथं एरर येणे शक्यता आहे जर तुम्ही तिथं अमाऊंट टाकलेले नसतील तर. आणि इथं प्रिव्ह्यू म्हणायचं आहे. प्रिव्ह्यू म्हटल्यानंतर ना तुम्हाला खाली यायचं आहे, प्रोसीड टू व्हॅलिडेशनवर जायचं आहे आणि अशा प्रकारे काय झालं, आपले रिटर्न जे आहे ते प्रोसीड टू व्हेरिफिकेशन आणि तुम्ही इथं आधार थ्रू OTP टाकून काय करू शकताय तुम्ही सबमिट करू शकताय. अशा प्रकारे तुम्ही तुमचं सॅलरी प्लस कॅपिटल गेन हे रिटर्न फाईल करू शकताय. खूप इझी प्रोसेस मी तुम्हाला सांगितले आहे. जर तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही मला कमेंट केले तरी चालतील, आपण त्याच्यावर तुम्हाला सोल्युशन देण्याचा प्रयत्न करू. असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.